उल्हासनगर कॅम्प 5 मधील कैलास कॉलनी परिसरात झालेल्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात पोलिसांनी तपासाची व्याप्ती वाढवत आतापर्यंत 8 आरोपींना अटक केली आहे। गुरुवारी सायंकाळी झालेल्या तुफानी गोळीबारात सख्खे भाऊ अनिल हरकेश चौहान आणि अमन हरकेश चौहान यांचा मृत्यू झाला होता, तर अर्जुन सूरजबली चौहान हा गंभीर जखमी झालाय। घटनेनंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेत तपास सुरू केला। तपासादरम्यान गुन्हे शाखेने शेखर बिराजदार, अजय राव आणि अजित शेख यांना अटक केली। त्यानंतर सागर पाटील यालाही ताब्यात घेण्यात आलं। पुढील तपासात बद्रुहीन खान, अमन मनोहर चौहान, कल्पेश सुनील म्हात्रे आणि प्रणय सचिन निकम यांना अटक करण्यात आली आहे। दरम्यान प्रणय निकम यांच्यावर बंदूक पुरवल्याचा आरोप करण्यात आला असला तरी तो निर्दोष असून पोलिसांकडून त्याला फसवले जात असल्याचा आरोप त्यांच्या आईसह वकिलांनी केला आहे। बुधवारी अटक करण्यात आलेल्या 4 आरोपींना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। मी प्रीती निकम प्रणय आता कैलास कॉलनीला जे झालंय गोळीबार त्याच्यात माझ्या मुलाचं नाव घेतलेलं आहे प्रणय निकम। तर 25 तारखेला त्याला घरातून उचललं पोलिसांनी, रात्रभर त्याला टॉर्चर केलं आणि मग 26 तारखेला पण दिवसभर रात्रभर टॉर्चर करून मग कंप्लेंट त्याची नोंदवली। 26 तारखेला मेडिकल केलं आणि नंतर दुसऱ्या दिवशी कोर्टात आणलं। त्याला जबरदस्ती करतात आहेत की तू सांग त्याने दीपकनी गन दिलीये म्हणून फिर्यादीनी, मग त्याला अडकवतात आहेत। त्याचा काहीच दोष नाहीये, त्यांनी काय केलंच नाहीये, त्याचा गुन्हाच नाहीये काय, त्याला फसवतात आहेत। तिथेच होता, त्याच जागेवरती होता। जो गोळ्या घालणार त्याला माहिती तर तो गेला असता का तिथे, बोलला असता का मला गोळ्या घाला म्हणून मी तिथे उभा राहतो त्यांच्या बरोबर। हे बघा व्हिडिओ पण आहे त्याला मेसेज आलेला, त्यांनी तो मेसेज दाखवला पण दीपक ठाकूरला। माझी मागणी आहे, माझा मुलगा निर्दोष आहे, त्याला निर्दोष सोडा। हे जबरदस्तीने फसवतात आहेत त्याला, त्याचं काहीच नाहीये, त्याचा म्हणजे काहीच चुकी पण नाही आणि त्याच्यावर काहीच हे नाहीये। आता फसवणारे फसवतात आहेत राजकारणी। आरोपी झालाय पण तो नाहीये आरोपी, ते तर नाव माहिती नाही, भरपूर नाव आहेत तसे तर, पण घेऊ नाही शकत। दुश्मनी जे आता आतमध्ये तोच त्याचा मित्र दुश्मन होता, त्यानेच त्याला हे टार्गेट केलेले। 307 आधी होती त्याच्यावरती, त्यांनी त्याचं नाव घेतलेले जाणून बुजून। नमस्कार, माझं नाव निखिल रमेश वाहने। मी उल्हासनगर मधील कैलास कॉलनी येथे जो प्रकार घडलेला आहे त्यामधील आरोपी म्हणून ज्यांना अरेस्ट केले आहे, अटक केली आहे, प्रणय सचिन निकम, त्याची बाजू मी माननीय मेहरबान कोर्टापुढे मांडली आहे। यामध्ये असं कोर्टापुढे आम्ही निदर्शनास आणून दिलं की जो आरोपी आहे त्याला इलिगलपणे अरेस्ट करण्यात आले। आरोपीला 25 तारखेला घरातून त्यांना अरेस्ट करण्यात आली आहे। पोलीस स्टेशनला घेऊन गेल्यानंतर त्याला अमानुषपणे मारहाण केली। त्यानंतर 26 तारखेला आरोपीला अरेस्ट दाखवले। प्रॉपर पेपर जे पण प्रोसिजर केली आहे पोलिसांनी त्यामध्ये असं नमूद केलं की 26 तारखेला आम्ही त्यांना अरेस्ट केलं। त्यानंतर आज मेहरबान कोर्टापुढे त्यांना हजर करण्यात आले आणि 30 तारखेपर्यंत त्यांना पोलीस कस्टडी देण्यात आलेली आहे। जसं की आरोपीच्या नातेवाईकांनी आम्हाला सांगितलंय आणि आरोपींनी सुद्धा आम्हाला असं सांगितलंय की सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत, मी त्यांचं नाव घेऊ शकत नाही, सदर प्रकरणामध्ये जे मुख्य आरोपी आहेत त्यांच्याबरोबर प्रणय निकम यांचा जुना वाद होता। त्या वादाचा राग मनात धरून यांनी प्रणय निकम यांचं नाव घेतलेलं आहे। आपण जर बघितलं तर त्यामध्ये पोलिसांनी असंही सांगितलंय प्रणय निकमला की सदर जो तुम्ही बंदूक जी दिली आहे बिराजदारला, आरोपी नंबर 1 यांना, ती फिर्यादी यांच्याकडनं घेऊन मग आरोपी नंबर 1 ला दिली आहे असंही प्रेशराईज करताय पोलिसांमार्फत, असंही प्रेशराईज केलं जात आहे आणि मुख्य फिर्यादी आहे यांना टार्गेट करून आरोपी बनवण्यात येणार आहे अशा प्रकारची माहिती पण आम्हाला आरोपीकडनं मिळाली आणि आरोपीच्या नातेवाईकाकडनं मिळालेली आहे। आम्ही मेहरबान न्यायालयापुढे एक अर्ज केलाय, त्यामध्ये मुख्य असं आहे की 25 तारखेला आरोपी प्रणय निकम यांना जेव्हा ताब्यामध्ये घेण्यात आलं होतं, अरेस्ट करण्यात आलं होतं, त्या दिवशीचे संपूर्ण सीसीटीव्ही फुटेज, आजपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेज हे जतन करून मेहरबान कोर्टापुढे सादर करावं, एक असा आम्ही अर्ज दिलाय। आणि दुसरा एक अर्ज असा दिला आहे की आरोपीची जी अरेस्ट आहे ती बेकायदेशीर आहे आणि तशा प्रकारचे फिर्यादी आरोपीला मारहाण सुद्धा करण्यात आली आहे, अशा प्रकारचा एक अर्ज मेहरबान कोर्टापुढे दिला होता। प्रणय निकम हे बघायला गेलं तर पूर्वी हे विद्यार्थी होते, त्यानंतर आता व्यवसाय म्हणून ते त्यांच्या वडिलांना हातभार करतात आणि 5 नंबर मधील जीन्स कारखाने वगैरे आहेत
त्यामध्ये जीन्स पुरवठा करतात, जिथे धागा कटिंग किंवा आणि जीन्स पॅकिंग वगैरे होतात, अशा प्रकारचे व्यवसाय ते करतात. 4 पैकी एका आरोपीने वेपन पुरवल्याचं निवेदन पंचनाम्यामध्ये आरोपीने सांगितलं होतं. त्याच्या आधारे त्याला आम्ही आज अटक केली होती. उर्वरित 2 जे आरोपी आहेत त्यांनी गुन्हा घडला त्यावेळेस ते जे FIR मध्ये ज्या आरोपींची नाव आहेत त्या आरोपींना ते घेऊन गाडीवर बसून त्याच्यासोबत गेले होते. तसेच ते घटना घडली त्यावेळेस ते घटनास्थळावर देखील हजर होते असं तपासात निष्पन्न झालेलं आहे. आणि त्याच्या आधारे आपण तपासाअंती पूर्ण खात्री करून त्या आरोपींना अटक केली होती आणि त्यांची आज पोलीस कस्टडी रिमांड मिळण्यासाठी मान्य न्यायालयात आम्ही आरोपींना हजर केलं होतं. मान्य न्यायालयाने त्यांना अजून 3 दिवसाची पोलीस कस्टडी रिमांड दिलेली आहे.